नमस्कार मित्रांनो, केसरी रेशन कार्ड वाल्यांना कुटुंबातील प्रत्येक लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहेत. यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून काही जी.आर सुद्धा घेण्यात आलेले आहेत. मंत्रिमंडळ निर्णय सुद्धा झालेला आहे. प्रत्येक लाभार्थ्यांना प्रति महिना किती रुपये दिले जाणार आहे आणि राज्यामध्ये जे 14 जिल्हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत, कोणकोणते हे 14 जिल्हे आहेत ते आता आपण याबद्दल सर्व सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, राज्यातील 14 कोणते कोणते जिल्हे आहे हे पाहण्यासाठी आपण पूर्वी सर्वप्रथम यामध्ये पात्र कोण असणार आहे याबद्दलची माहिती समजून घेऊया. राज्य सरकारच्या माध्यमातून जो जी.आर घेण्यात आलेला आहे त्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. राज्यातील जे 14 जिल्हे पात्र आहेत ते कोणते पात्र आहेत याबद्दलची माहिती समजून घेऊया. यामध्ये छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त अशा 14 जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत यामध्ये एपीएल केसरी शिधापत्रक धारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम दिली जाणार आहे. आता कुटुंबातील प्रत्येक लाभार्थ्यांना जो लाभ दिला जाणार आहे प्रति महिन्यासाठी तो किती असणार आहे यापूर्वी ₹150 प्रति लाभार्थ्यांना सांगण्यात आलेलं होतं. यासाठी जी.आर सुद्धा घेण्यात आलेलं होतं. परंतु यामध्ये फेरबदल करून ₹170 प्रत्येक लाभार्थ्यांना आता उदाहरणार्थ तुमच्या कुटुंबामध्ये जर 4 व्यक्ती रेशन कार्ड धारक असेल, रेशन कार्डमध्ये असेल, तर प्रत्येक व्यक्तीला ₹170 या पद्धतीने त्यांना लाभ हा दिला जाईल. प्रति महिन्यासाठी आता तुम्ही माहिती करून घ्या, की तुम्हाला सध्या केंद्र सरकारच्या माध्यमातून जो मोफत धान्य मिळत आहे, ते धान्यच तेवढं तुम्हाला भेटत आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्वी तुम्ही जो पैसा देऊन रेशन घेत होता, ते सुद्धा केसरी रेशन कार्ड धारकांना मिळत नाही. मग हे जे पैसे आहेत ते सबसिडीच्या स्वरूपामध्ये तुम्हाला मिळणार आहेत. प्रत्येक लाभार्थ्यांना ₹170 याप्रमाणे आता यामध्ये तुम्हाला कोणकोणते जिल्हे पात्र आहेत ते सुद्धा समजून घेणे गरजेचं आहे. कारण भरपूर अशा लाभार्थ्यांना माहीत नाहीये, की आमच्या जिल्ह्यामध्ये यामध्ये पात्र आहे का? सर्वप्रथम पाहूया. अकोला जिल्हा यामध्ये पात्र आहे. अमरावती जिल्हा असेल, बीड असेल, बुलढाणा असेल, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली, जालना, लातूर. त्याचबरोबर दुसरा जो जिल्हा आहे नांदेड, परभणी, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ असे हे एकूण 14 जिल्हे पात्र आहेत. या 14 जिल्ह्यातील लाभार्थ्यांना या ठिकाणी प्रति लाभार्थी ₹170 या पद्धतीने त्यांच्या अकाउंटमध्ये सबसिडी स्वरूपामध्ये जमा केले जाणार आहे. कोणत्या ठिकाणी आपल्या रेशन कार्डमध्ये किती पैसे आले आहेत या संदर्भात संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपण या चॅनलवरती लवकरच घेऊन येणार आहोत. तर भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. लय भारी माहिती, माहिती जी बदल घडवते.